हॅलो गाईज, कसे आहात सगळे? मस्त आणि मजेत असाल तर मी चैताली तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. आज उशिरा उठली, 6:15 झाले होते. नाहीतर मी रोज 5-5:30च्या दरम्यान उठून जाते, कारण सवय लावायची लवकर उठायची. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लवकर लवकर कामं झाली तर बरं वाटते, नाही तर चिडचिड होते. तर त्याच्यामुळे मी आता 5-5:30च्या दरम्यान उठूनच जाते. तर आज 6:15 वाजले उठली तर, कारण काल रात्री जेव्हा 1 ते 1:30च्या दरम्यान मयूर आला होता तेव्हा पाऊस आला होता आणि पहाटे पहाटेसुद्धा पाऊस आला. वादळ वगैरे सुटलं आणि पाऊस आला, त्याच्यामुळे लाईट वगैरे गेली होती 2-3 वेळा. तर ते पण उठत होता. तर झोप काही झाली नाही म्हणून 6:15 वाजले आणि पोर्चमध्ये अंगणशाळा वगैरे करायला आली. तर सगळी धूळ इकडे तिकडे, पूर्ण पानं, झाडांची पानं वगैरे पसरली होती. तर ते धुण्यातच माझा 1 ते 1:30 तास गेलेला आहे. तर चला मग मी दाखवते. पोछा वगैरे लावला आता सगळं ते पोर्चला. तर चला दाखवते तुम्हाला मी आता माझा पोर्च कसा क्लीन झालेला आहे. इथे बघू शकता तुम्ही, असं पूर्ण झाडं वगैरे, पानं वगैरे पूर्ण खराब गळून पडले होते आणि वाऱ्यामुळे इकडली तिकडली पानंसुद्धा केर कचरा वगैरे घरात आलेला होता. इथे मी सगळं धुवून घेतलं पोर्च आणि गाडीसुद्धा पुसली. गाडीवर पण खूप धूळ बसला होता आणि नवीन गाडी असल्यामुळे मी दररोज पुसत असते. आणि बघू इकडे मी सगळं क्लीन करून घेतलं आहे. मी मयूरची काही गाडी पुसलेली नाही. इकडे क्लीन करून घेतलं मी सगळं. छान असं आता क्लीन झालेलं आहे. वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर घरातलं मी सगळं आवरून वगैरे घेतलं. त्याच्यानंतर झाडू पोछा वगैरे सगळं करून घेतला. कपडे वगैरे भिजू घातले, ब्रश वगैरे केला आणि आता तुम्ही बघू शकता इथे मी चहा ठेवलेला आहे. इथे चहा ठेवलेला आहे. इकडे दूध ठेवलेलं आहे तापवायला. आणि चला मग मी चहा वगैरे घेते आणि भेटते थोड्या वेळात मग. तर या सगळेजण चहा प्यायला. तर चहा घेतला आहे, सोबतच फलारी चिवडासुद्धा घेतलेला आहे, कारण सकाळी सकाळी भूक लागते. तर थोडं नाश्त्यासारखं खाऊन घेते अगोदर मी. नंतर चहा घेते, थोडासा नाश्ता वगैरे करून घेते आणि मग पटकन स्वयंपाक वगैरे, ते सगळ्या स्वयंपाकाची तयारी वगैरे करते. चला मग व्हिडिओला कंटिन्यू करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. तर चला मग भेटूया आपण. तर लवकर लवकर स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर आज आपल्याला भरपूर कामं आहेत, कारण आज 1 महिना झाला घरातली जाळं वगैरे नाही काढलेली आहेत. तर आणि रोडवरचं घर असल्यामुळे थोडं लवकरच खराब होऊन जाते, जाळं वगैरे लवकर बसते आणि खिडकी दारं वगैरे पण खूप जास्त खराब होऊन जातात धुळीमुळे. तर आज आपल्याला ती पण कामं करायची आहे. तर लवकर लवकर स्वयंपाक आटपून घेते, देवपूजा वगैरे करते, आंघोळ करून देवपूजा वगैरे करते. आणि आज आपल्याला बाजूच्या काकूंचं एक मंगळसूत्राचं ऑर्डर होती, ती पण कंप्लीट करून द्यायची आहे. 2-3 दिवस झाले त्यांनी सांगितलं होतं की लवकर देशील बा म्हणून, पण आज त्यांना मला द्यायचं आहे ते मंगळसूत्र. आधी ते काम करून घेते. मंगळसूत्राचं काम कंप्लीट झाल्यानंतर आज जाळं वगैरे काढायची आहे घरातली. तर चला मग लवकर लवकर कामं वगैरे करून घ्या आणि भेटूया पण थोड्या वेळात. इथे मी तुंडरीची भाजी फोडणी घातलेली आहे, तुम्ही बघू शकता. इकडे वरण वगैरे पण झालेलं आहे आणि इथे चपातीची कणिक वगैरे भिजवून घेतली आणि आता चपाती वगैरे करून घेते. वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर इथे माझी पूजा वगैरे आटोपलेली होती, तुम्ही बघू शकता. छान असे देवांना कपडे वगैरे घालून दिल्यानंतर देव पण खूप छान दिसतात. आणि पूजा वगैरे झाली, आता सगळी घरातली सगळी कामं आटोपली आणि हा तीर्थ आहे इथे, तुम्ही बघू शकता. बाबू जय जय कर. तीर्थ जय जय कसं करतात? लागून जाईल, जय जय करून दे. तो खेळतोय इथे. तर जय जय कर, डोकं टेक, डोकं टेक. इथे नाही, इथे टेकायचं, इथे इथे समोर समोर डोकं टेक. जय जय कसं करतात लड्डू? जय जय कसं करतात करून दे एक वेळा जय जय. हां. तर गाईस, इथे मी आता सगळे घरातले कामं आटोपले, ते झाली आहे फ्री. तर आता मी पहिले तीर्थला जेवण वगैरे खाऊ घालते आणि त्याच्यानंतर मग ते मंगळसूत्राचं काम आहे ते वगैरे करून घेते आणि मग अजून भरपूर काम आहे. तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा.
इथे मी तिथला खाऊ घातलं होतं थोडंसं, पण त्याने काही खाल्लं नाही, थोडंसंच खाल्लं. त्याच्यानंतर मग मी त्याला लस्सी दिली. लस्सी बघा तो किती खूप आवडीने पीत आहे. त्याला खूपच आवडते लस्सी वगैरे. तर मुलांना असंच असतं, कारण तो आता जेवण वगैरे नाही करत आहे, तर मग जे खाल्लं ते खाल्लं. कारण कसं त्याचं मी मोबाईल सोडलेला आहे आणि आधी त्याला सवय होती मोबाईल बघून बघून जेवण करायची, तर आता मी त्याला अजिबात मोबाईल देत नाही. वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर झाडं वगैरे काढून झाली आणि सगळं घरातलं आवरून घेतलं. मग सगळं चादर वगैरे बेडशीट वगैरे सगळं चेंज वगैरे करून घेतलं, आवरलं सगळं. आणि आज मंगळसूत्र पण बनवून घेतलं. तर तुम्हाला दाखवते मी आज मंगळसूत्र कसं बनवलं आहे. बाजूच्या काकूंचं मंगळसूत्र बनवायचं होतं. तर तुम्ही हे बघू शकता, ही डिझाईन त्यांनी स्वतः ही डिझाईन मला सांगितली होती की असं मला पाहिजे आहे, कस्टमाइज आहे. तर ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली, आणि जर कोणाला ऑर्डर करायची असेल तर तुम्ही मला मॅसेज करू शकता, DM करू शकता, आणि इन्स्टाला पण तुम्ही मॅसेज करू शकता. तर मंगळसूत्र पण करून घेतलं आणि घरातली सगळी कामं पण आवरली आज. आणि मग आज स्वयंपाकाला सुट्टी होती मेन म्हणजे, म्हणून आज एवढी कामं करून घेतली. कारण जेव्हा मयूर घरी असतो तेव्हा आम्ही कुठेतरी बाहेर जात असतो. तर आज थोडं डीमार्टला पण गेलो, थोडं फार सामान घ्यायचं होतं तर. आणि आज मयूरने थोडं पार्सल आणलं, कारण बाहेर जायचा बेत होता, पण कसं ते तिथे राहत नाही, नुसता इकडे तिकडे पळतो, जेवण पण करू देत नाही, तो पण नाही करत, आम्हाला पण नाही करू देत. तर त्याच्यामुळे आम्ही काही बाहेर गेलो नाही, पार्सलच आणलं. तर चला मग आम्ही जेवण वगैरे करतो. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. कमेंट, लाईक, शेअर नक्की करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. तर चला मग भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.